आ, याय हा हा बसा. दादा 2 कोकम सरबत घेऊन ये. काय नाव तुमची? माझं नाव मृण्मयी. माझं नाव तन्वी. तुम्हाला भूक लागले? हा, नाही. काय खाणार? काहीही चालेल. नको, माझी आई ओरडेल. कुठे असते तुझी आई? माझी आई तिकडे बाजारात भाजी विकते. माझी आई सुद्धा भाजी विकते. तुमच्या दोघींच्या आईंना मी सांगेन, त्या तुम्हाला नाही ओरडणार. या दोघींना काहीतरी इथे खायला दे. बरं तुम्ही इथेच खाणार की आई सोबत? आई सोबत. या दोघींना 4 लंच थाळी पार्सल लवकर. आणि हो, हे पार्सल घेऊन लगेच घरी जायचा. आणि जर का आई तुम्हाला ओरडली तर लगेच मला येऊन सांगायचं. मी थोडा वेळ इथेच मार्केटमध्ये आहे. घ्या. अगं 3,000चा हिशोब मिळत नाहीये. अगं इकडे तिकडे खर्च झाले असतील, कधी कधी नाही लक्षात राहत. 3 रुपये नाही म्हणाले मी, 3,000 म्हणाले. इकडे तिकडे खर्च झाले असते. काय चाललंय माय लेकींचं? अहो 3,000चा हिशोबच मिळत नाहीये. हिशोब लागत नाहीये? 1 मिनिट. बरोबर. अगं आपण ते वृद्धाश्रमात दिले होते. मागच्या महिन्यात ठरवलं होतं ना, जसं जमेल तसं अनाथ आश्रम, महिला आश्रम, वृद्धाश्रमात मदत करायची. आपण नाही ठरवलेलं, तुम्ही ठरवलं आणि मला सांगितलं होतं. मी त्याला विरोध केला नाही, एवढंच. म्हणजे तुझा होकारच झाला ना. लेकीच्या जॉबसाठी कंपनीत एखाद्या पैसे भरायला लागू शकतात. आजकाल कुठेही पैसे मागतात, माहिती आहे ना. शिवाय तिच्या लग्नाचा खर्च आहे. आपल्याला तर सेव्हिंग नको का करायला? मम्मा, पैसे भरून मला कुठेही जॉब करायचा नाही आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. लवकरच मला चांगल्या कंपनीत जॉब मिळेल. आणि लग्नाचं म्हटलंच तर मी स्वतः सेटल झाल्याशिवाय लग्नाचा विचार नाही करणार. असंही माझ्या लग्नाचा खर्च मी करणार आहे. वा, का नाही? माझ्यासारख्या बापाला अशा लेकीचा अभिमान असणार. हा, पप्पा, तुम्ही रिकामी हाताने का आलात? तुम्ही स्वतःसाठी रॉकिंग चेअर आणायला गेला होतात ना? हो, विसरलेच मी. काय झालं हो? ते नाही आणली रॉकिंग चेअर. का? पुढच्या महिन्यात नक्की घेईन. हां. पैसे कुठे खर्च झाले? हो, मार्केटमध्ये 2 लहान मुली दिसल्या. बिचाऱ्या भुकेल्या होत्या. त्यांना खायला दिलं. अशा स्वतःच्या कितीतरी इच्छा मारल्या आहेत हो तुम्ही. पण प्रत्येक वेळी इच्छा मारून जे काही केलंय त्यातून जास्त आनंद मिळालाय मला. मन मारून नाही तर मन भरून जगत आलोय मी. मोहनराव, एकदा फाईल चेक करा ना, म्हणजे मी पण मोकळा होईन. फक्त 2 मिनटं. एवढा एक मेल करतो, मग तुमची फाईल चेक करतो. काय नरबेकर, झाला का सर्व हिशोब? मोहनरावांकडून क्रॉस चेक करून घेतोय. मोहन, आज कॅश घेऊन मेन ब्रँचला जायचं आहे. मी तसं फोन करून त्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे, एवढं काम संपवतो मग निघतो. ओके, त्यांना तसं मी कळवतो तुम्ही येत आहे म्हणून. हे काय होतं नक्की? आधी बोलले मी तिकडे फोन करून सांगितलंय, आत्ता बोलले तुम्ही येताय असं त्यांना कळवतो. म्हणून तर ते बॉस आहेत. कुठलं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. नर्वेकर, तुमची फाईल मी उद्या चेक करतो. थोड्या वेळाने मला पनवेलला निघावं लागेल. 5 मिनिटाचं काम आहे फक्त. म्हणूनच म्हटलं फक्त 5 मिनिटाचंच काम आहे. बॉसची जागा चालवणार वाटतं तुम्ही. उद्या कन्फर्म. काय हो, कसला विचार करताय? आज पनवेलला जाताना एका व्यक्तीला लिफ्ट दिली. विशाल वसिष्ठ. ते खूप डिस्टर्ब वाटत होते.
मला पनवेलला जायचं आहे. ड्रॉप कराल प्लीज? मी सुद्धा तिकडेच चाललोय, पण सिटीमध्ये जाणार नाहीये. तुम्हाला अलीकडे ड्रॉप केलं तर चालेल का? खूप उपकार होतील. अहो, उपकार कसले? एकमेकांना मदत करणं हीच तर खरी माणुसकी आहे. या बसा. थँक्यू. कुठंपर्यंत सोडलं त्यांना? पनवेल हायवेपर्यंत सोडलं. पनवेल अलिबाग प्रवास दरम्यान त्यांचा मोबाईल आणि पर्स कोणतरी चोरली. ते खूप डिस्टर्ब वाटत होते. तिथून पुढे कसे गेले ते? अगं, त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्यांना सांगितलं रिक्षाने घरी जा म्हणून. पण त्यांची तर पर्स चोरीला गेली होती. मी दिले थोडे पैसे त्यांना. किती पैसे दिले? मी 1000 रुपये दिले त्यांना. 1000 रुपये? मला सांगा, तुम्ही त्यांना ऑलरेडी पनवेल हायवे पर्यंत सोडलं होतात की नाही? हो. 100 रुपये पुरेसे होते. तो माणूस गेला आणि पोचला, पण आता तू कशाला आरडाओरडा करतेस? कारण की त्यांनी तुम्हाला येडा बनवलं. अशा माणसांकडे अनेक प्लॅन असतात पैसे उकळण्याचे. पाकिटच चोरीला गेला, मोबाईलच चोरीला गेला, तिकिटाला पैसेच नाहीत. नाही ग, तो माणूस मला प्रामाणिक वाटला. हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना हो. तुम्हाला सगळी माणसं तुमच्यासारखी साधी, भोळी आणि प्रामाणिक वाटतात. अगं मम्मा, किती बोलत असतेस तू पप्पांना? त्यांना जी गोष्ट आवडते ती त्यांना करू दे ना. हिऱ्याची झाडू. साहेब साहेब झाडू घ्या ना साहेब, झाडू. सकाळपासून एक पण झाडू नाही विकला हो साहेब. अनु, एक झाडू घेऊया का? घरात नवीन झाडू आहे. ताई, एक झाडू घ्या ना हो. मी जेवलो पण नाही सकाळपासून. बरं, एक झाडू दे. किती झाले? 100 रुपये. हा, हे घे. दादा, माझ्याकडे सुट्टे नाहीये तो. माझ्याकडे सुद्धा सुट्टे नाही आहेत. तू एक काम कर, अजून एक झाडू दे. आहो, अगं, असू दे ग, वस्तू फुकट जात नाही. एक जुनी झाली की नवीन घ्यावीच लागणार ना. हा, जा, केलंस ना भलं. झाडूवाले, झाडू. चला, काय गरज होती? असं घरात काय दोन झाडू करते? होत्या ना, जाऊ दे ना, तुम्ही एवढं काय. साहेब, झाडू घ्या ना साहेब, झाडू. सकाळपासून एक पण झाडू नाही विकला हो साहेब. कसा झाडू हा? 100 रुपयाला. 100 रुपयाला? याला काय सोनं बिनं लागले की काय? सोनं नाही, महागाई वाढली आहे ना, त्याच्यामुळे 100 रुपये. 80 रुपये दे, चालेल का? द्या, चालेल. बघितलं? जाऊ दे ग. अगं, त्याची परिस्थिती त्याला खोटं बोलायला भाग पडते. आपण समजून घेतलं पाहिजे. हा, चला. तुझ्या तर ना. अगं, ही अनु काय करतेस? चल. नर्वेकर, शाळेत असताना नक्की तुमचं गणित कच्चं असणार. एकदम अचूक ओळखलत हो. कशाहून अंदाज बांधलात? अहो, तुमचं कॅल्क्युलेशन बघून कोणी सांगेल. म्हणून तर सर्व फाईल्स तुमच्याकडे घेऊन येतो. नमस्कार साहेब. नमस्कार. मी सौ वृषाली वसिष्ठ आणि हे माझे मिस्टर विशाल वसिष्ठ. विशाल? अरे, तुम्ही? नर्वेकर, 2 चहा सांगा ना. या या, बसा. थँक्यू. बसा. कसे आहात तुम्ही? आता तुमची तब्येत कशी आहे? तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त. आशीर्वाद द्यायला वर परमात्मा बसलाय. त्या परमात्म्यानेच त्यावेळी तुम्हाला यांची मदत करायला पाठवलं होतं. अहो, ओळख नसताना एकमेकांना मदत करणं हीच तर खरी माणुसकी आहे. हे सगळ्यांनाच नाही जमत ना. पण साहेब, तुम्ही एवढ्या सहजरित्या बोलू शकता कारण तुमचं वागणंच तसं आहे. वागण्यात सहजपणा असेल तर माणसाचं आयुष्य पण सोपं होऊन जातं. खरंय साहेब, त्यावेळी तुम्ही केलेले ते उपकार आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकत. मला असं वाटतं की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यात उपकाराचा प्रश्न येतोच कुठे.
हे असे विचार ना फक्त तुमच्यासारख्या असामान्य माणसाचेच असू शकतात. अहो, काय बोलताय तुम्ही? वृषाली जरा हा हो. एक मिनिट, तुम्ही नाही नाही साहेब, तुम्ही समजताय ना तसं काहीच नाहीये. खरं तर त्यावेळी तुम्ही जी मदत केलीत ना ती लाख मोलाची होती, त्याची परतफेड होऊच शकत नाही. पण ही आमच्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे. प्लीज याचा स्वीकार करा. नाही म्हणू अहो, नका. कशाला? मी Please. माझं काम केलंय. नाही, नाही. साहेब प्लीज निघूया वृषाली. चला येतो आम्ही. चला धन्यवाद. काळजी घ्या. हो हो. सांभाळून ताई. अनु, तुला ते विशाल वशिष्ठ आठवत आहेत का? हो तर चांगलेच आठवत आहेत. रिक्षासाठी त्यांना तुम्ही 1,000 रुपये दिले होते. मम्माने तेवढं बरोबर लक्षात ठेवलंय. आज ते आणि त्यांच्या पत्नी वृषालीताई मला भेटायला ऑफिसला आले होते. जाणीव ठेवून ते दोघं मला भेटायला आले याचं मला जास्त कौतुक वाटतं. छान. अनु, सगळ्याच गोष्टी पैशाने तोलायच्या नसतात. जाताना त्यांनी मला एक छोटीशी भेट वस्तू सुद्धा दिली. मला एवढंच सांगायचंय की माणुसकी अजूनही जिवंत आहे. मम्मा, सर्वच माणसं सारखी नसतात ग. तू सर्वांना नेहमी एकच नजरेने बघतेस. सॉरी, चुकले मी. त्यावेळेला त्यांच्याबद्दल मी थोडा चुकीचा विचार केला होता. ती माणसं जाणीव ठेवून तुम्हाला भेटायला आली हीच मोठी गोष्ट आहे. हो ना? हो, पण तुम्हाला येडं बनवणारी मंडळी सुद्धा नेहमीच भेटतात ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. मम्मा हे अनु, हं? हे 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 बघ. 1,000 रुपयाच्या बदल्यात त्यांनी तुम्हाला हे सोन्याचे बिस्किट दिले? मला खरंच माहित नव्हतं की त्यांनी मला अशी भेट दिली म्हणून. नाही नाही, आपण ते सोन्याचं बिस्किट त्यांना परत करूया. हो हो, म्हणजे काय? मी त्यांना फोन लावतो. हो. स्पीकरवर ठेवतो. हो. हॅलो, नमस्कार. गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्या दिवशी तुम्ही मला जी भेटवस्तू दिली ती आम्ही पाहिली. तुम्ही रागावू नका, पण ही भेट आम्ही नाही घेऊ शकत. अहो पण आम्ही खूप मनापासून दिली आहे ती भेटवस्तू. प्लीज नाही म्हणू नका. हॅलो, नमस्कार. मी अनुराधा धैर्यशील. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुम्ही जी भेट दिली आहेत ना ती आम्ही नाही घेऊ शकत. आम्ही आत्ताच तुम्हाला पनवेलला भेटायला येतोय, तुमच्या घरी. मग आता त्यासाठी तुम्हाला रत्नागिरीत यावं लागेल. हं? आम्ही मागच्याच आठवड्यात कोकणात शिफ्ट झालोय कायमचे. आता काय बोलावं मला तर काही सुचत नाहीये. खरं तर माझंही असंच झालं होतं जेव्हा यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं. त्या दिवशी यांची शुगर लो झाली. ते चक्कर येऊन बेशुद्ध झाले होते. कोणीतरी संधी साधून त्यांची पर्स
आणि मोबाईल चोरी केला. थोड्या वेळाने तुम्ही तिथे आलात, त्यांना पनवेल पर्यंत सोडलं, खायला दिलं, पैसेही दिलेत. एवढं कोण करतं हल्ली कोणासाठी? आम्ही ना आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहोत. खरं म्हणजे त्यावेळी तुम्ही जे काही केलं ना, त्याच्या पुढे त्या भेटवस्तूची काहीच किंमत नाहीये. तेव्हा प्लीज ती परत देण्याचा विचार डोक्यातून काढून टाका प्लीज. बरं वहिनी, ठीक आहे, अलिबागला कधी आलात तर आमच्याकडे नक्की या हं घरी. हो हो, नक्की येऊ. आणि तुम्ही सुद्धा आपल्या हक्काचं घर समजून कोकणात नक्की या. काळजी घ्या. तुम्ही सुद्धा काळजी घ्या बरं. हो. मम्मा, पप्पा, हे बघा, मला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळालाय काय? आणि चांगलं पॅकेज ठरलंय. पुढच्या आठवड्यातच मला जॉईन व्हायला सांगितलं. वा वा, अभिनंदन. खूप खूप अभिनंदन बाळा. एक मिनिट. हॅलो सर. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर. मोहनराव, तुमचं व्हॉट्सॲप ओपन करा जरा. हो सर. हे सर्व काय आहे सर? मोहनराव, तुम्हाला ठाऊक आहे, माझा मुलगा आता लंडनला सेट झाला आहे आणि त्याला माझ्या बिझनेसमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. आता मलाही माझा उर्वरित वेळ, संपूर्ण वेळ माझ्या वाईफसाठी द्यायचा आहे. त्यामुळेच माझ्या बिझनेसची, ऑफिसची पूर्ण जबाबदारी मी आता तुमच्याकडेच सोपवणार आहे. उद्या सर्वांसमोर मी ऑफिशियली डिक्लेअर करेन. उद्या भेटूच. थँक्यू सर. अगं, हे सगळं अनपेक्षित आहे. आरोहीला जॉब मिळणं, मला कंपनीकडून एवढी मोठी ऑफर मिळणं, हा योगायोग मी पहिल्यांदाच अनुभवतोय. कर्मयोग म्हणा, कर्मयोग. आजवर तुम्ही इतरांच्यासाठी निस्वार्थीपणे केलत ना, ही सर्व काही त्याची परतफेड आहे. आज तुम्ही आयुष्यात खऱ्या अर्थाने कर्मयोगी ठरला. अनु